नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भजदा जठ्यान्धकारावहम् हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदाम्। ॐ नमः पार्वती पदे हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय। दत्त 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 लख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। बजरंगबली की जय। देवनाथ महाराज की जय। ईश्वर भगवान की जय। हनुमान की जय। महामृत्युंजय भगवान की जय। मैया की जय। नर्मदा मैया की जय। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। ये यथा मां प्रपद्यन्ते तस्याहं भजाम्यहम् ममावत्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः। ये यथा मां प्रपद्यन्ते तस्यास्तव भजाम्यहम् ममावत्मानुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशां। एरवी तरी पाही जे जैशा माझ्या ठाई भजती तया मी तैसीच भजे। देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझ्या ठाई। परिज्ञाने विने नाशिले जे बुद्धिभेदाशी आले तेनेची या कल्पिले अनेकत्व म्हणून या अभेदी भेदू देखिती यया अनाम्या नामे ठेविती। देवी देव म्हणते अर्चताते हे सर्वत्र सदा सम जे तेथे विभाग अधोत्तम मती वंशे संभ्रम विवंचिती। बोल हरी बोल बोल हरी हरी हरी
दैवत स्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने, श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी काढलेल्या भक्तिमार्गाच्या उपक्रमामध्ये श्रावण महिन्यातील नागपंचमी आज सुमुहूर्तावर सुरू झालेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्याची परंपरा ही देव. फार चांगली परंपरा गुरुमाऊलीने काढली. जपतपानुष्ठान कुठं माहीत होतं आपल्याला, पण बाबाजींचा अवताराविष्कार झाल्यानंतर ही परंपरा आणि सुरू झाली. तर आज लाखो परिवार आणि गोकुळासारखा संसार करून राहिले. म्हणून या श्रावण महिन्यातील जपा नागपंचमी सोमवार सुरू झालेल्या जपानुष्ठानासाठी आलेल्या संपूर्ण अनुष्ठानार्थी गुरुबंधू, भाविक बंधू भगिनी, बालगोपाल, ज्येष्ठ वरिष्ठ, विश्वस्त मंडळ, श्री मधुभाऊ, श्री चंदू पाटील, श्री होळकर गुरुजी, सर्वांना आणि सर्वांना स्वयंपाक करणारी स्वयंसेवक मंडळी द्याव. विचार करा, सकाळपासून भट्टी चालू होते तर संध्याकाळपर्यंत. बरं, जितकेच आपण अनुष्ठानात हे आहेत तितकेच बाहेरचे लोक पण प्रसादाला येतात आणि प्रसाद आनंदानं खातात. किती मोठमोठे लोक आहेत ज्यांच्या टमाट्याच्या 2-2, 3-3 गाड्या दररोज भरले जातात भाजीपाल्याच्या. असे मोठमोठे व्यापारी येऊन सुद्धा प्रसाद घेऊन जातात. आणि म्हणून देव किती त्रास असतो स्वयंपाक करायचा, तो पण सोहळ्यात करायचा, स्नान करायचं. तुमचे इथून तुमचं फराळ होत नाही तिकडे सर्व भांडे घासले जातात. किती सेवा करणारी मंडळी आहे. बरं, मध्यमवर्गीय आहेत, कोणी रिक्षा चालवतं, कोणी पिकअप चालवतं, कोणी मोलमजुरी करतं, कोणी साधी नोकरी करतं. आणि शिवाय आणखीन देव चांगले उच्च शिक्षित तज्ञ वकील सारखे दररोज फरची पुसवतात. खैरे साहेब इंजिनियर आहे, ते पण आमचे संतोष भाऊ किती कोट्याधीश, किती सेवा धर्म आहे. आमच्याकडे एक आमदार आले, ते बाबा हे लोक काय पगार आहे, त्यांना पगार नाही. आम्ही पैसे देऊन लोक एवढं काम करीत, पैसे देऊन एवढे लोक येत पण नाही. तुमच्याकडं काय साहेब, हे धर्म काय रे, सद्गुरू जनार्दन स्वामींचं काय रे, म्हणून लोक त्यांना जीवाभावानं करतात. आमच्याकडं धन नसेल एखाद्या वेळेस, नाही पण तन आहे, मन आहे, आणि हे 2 गोष्टींच चांगल्या प्रकारची सेवा होते. म्हणून या अशा प्रकारचं सेवा धर्म करणारे सर्व स्वयंसेवक मंडळी, सर्वांना आणि सर्वांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे, धन्यवाद पण आहे. भेग भगवान श्री संतोष गिरजी महाराज ऐकताय तुम्ही दररोज भजन. त्यांनाच विचारता लोक, तुम्हीच संतोष गिरी महाराज का? नाही, तुमचं आम्ही भजन दररोज ऐकतो, सकाळी तेच लावतो. फार चांगलं वाटतं, फार चांगलं आहे. अरे चांगलंच आहे, त्याच्यासाठी दुसरं चांगलं नाही कोणतं, दुसरं वांगलं आहे. आणि म्हणून देव श्री संतोष गिरजी महाराज काल तुम्हाला रामायणाच्या माध्यमातून आणि आदिवासी भागामध्ये काम करणारे श्री श्रवण गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज, श्री राघव गिरजी महाराज, महेश गिरजी महाराज आलेले आहेत. त्यांना सर्वांना भगवंताला ओम नमो नारायण. भजनी मंडळामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण श्री लक्ष्मण महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री वैभव महाराज, श्री नवनाथ महाराज, कोणी हरिभक्तपरायण मंडळी असेल त्यांना जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, उमेश भाऊ आहे, मंगेश भाऊ आहे, हेमंत भाऊ आहे, समाधान भाऊ आहे, मनोहर भाऊ आहे, सर्व प्रक्षेपण करणारे. आणि रोहन एवढा छोटा मुलगा आहे महाराज, पण इतकं ज्ञान आहे त्याला. संपूर्ण महाराष्ट्रातले जेवढे काही कीर्तनकार नामांकित आहे
त्याला बोलवतात प्रक्षेपण करायला. साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेती आहे घरी. हे वारीला सुद्धा 15 दिवस किती मोठा कार्यक्रम असला त्याला त्याचं एखाद्याला उपजतच असतो. महाराज उपजतच ज्ञानी, माऊलीला उपजतच ज्ञानी असे एखाद्याला उपजत. संत गुलाब बाबा आहेत उपजतच. मी बाबाच्या विचारलं, ते आले तर सगळ्या प्रकारचे बँडचे ते इन्स्ट्रुमेंट वाजायचे, ते काळे पिपाणी, ते ढोल वगैरे सगळं एकानंतर एक. लोक कुठं बस शिकले वय. बाबाजीला सहज विचार, आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळेस आले औरंगाबादच्या यज्ञाच्या वेळेस. तर ते बाबा अरे हे उपजत आहेत तिथूनच घेऊन आलेले असतात, उपजतच ज्ञानी असतात. काही उपजतच योगी असतात, गजानन महाराज, स्वामी समर्थ महाराज, उपासनी बाबा, साई बाबा उपजतच वेदई असतात, अवधूत असतात. आणि म्हणून सर्वांना वंदन करून आणि धन्यवाद करून आपण सेवेला सुरुवात करू. अनंत कोटी ब्रह्मांड चक्र चालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला ज्ञानकर्म संन्यास योग समजून सांगताना 11व्या श्लोकामध्ये सांगतायत, जो मला ज्या पद्धतीने, ज्या भावनेने, ज्या श्रद्धेने, भक्तीने भजतो त्याला मी त्याचप्रमाणे भजतो. इफ आय लुक टू यू, आय लुक टू यू. तुम्ही ज्याप्रमाणे भजन करा. आता 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. प्रथम दर्शनी ईश्वराकडं काहीतरी दुःखाचा परिहार व्हावा. सगळेच तुम्ही आम्ही सगळे दुःख जावं म्हणून ईश्वराच्या भक्तीकडे वळतो माणूस. दुसरा भाग असा आहे की अर्थार्थी, काहीतरी आर्थिक जीवन चांगलं व्हावं, सुलभ व्हावं, चांगलं व्हावं म्हणून भगवत भक्तीकडं. मग थोडंसं याच्यामध्ये थोडी आपल्याला अनुभव आला की नाही बाबा, ईश्वर भक्तीने, भगवान शंकराच्या भक्तीने म्हणा, पांडुरंगाच्या भक्तीने माझं दुःख हरण झालं, माझी परिस्थिती चांगली झाली. मग याच्यामध्ये आणखीन काहीतरी रस आहे हो, काहीतरी आनंद आहे म्हणून जिज्ञासा प्राप्त होते. मग हळूहळू आपल्याला तीर्थ करावं वाटतं, व्रत करावं वाटतं, तीर्थ व्रत नेम करावं असं वाटतं. ही जिज्ञासा. तीर्थ व्रत नेम करावं असं वाटतं. काय जनार्दन स्वामीने हेच केलं अगोदर. बाबाजीची कालची परवाची क्लिप आहे, डोंगरावर गेलो म्हणे आता लोक यायला पाहिजे, मग विभूती द्यायचं, घुमारे घामारे यायचे म्हणे. बाबाजीची भाषा पाठीवर थाप मारले की नमः शिवाय, चल हाट, गेलं त्याचं भुताड. हे करून दाखवलं. आता त्याच्यामुळं ते आता हे लहान मुलाला चॉकलेट दिलं जसं ते शांत होतं तसं हा प्रकारे त्याशिवाय येत नाही आपला समाज. हा फार आहे. शेतकरी दाता पण ठोके वगैरे नाही देता. शेतकरी दाता आहे पण ठोका म्हणजे ठोका म्हणजे अनुभव बी होतो अर्थाच्या. आणि म्हणून अर्थार्थी जिज्ञासू. मग आणि मग याच्यातच खरा आनंद आहे, याच्यातच खरं सुख आहे. म्हणून द्या हो देवा माझे मन लागो तुझे शरणी देवा, माझे मन लागो तुझे शरणी. नामस्मरण घडो संत समागमा, वाऊगाची भ्रम नको देवा दिवा, माझे मन लागो तुझे चरणी देवा, माझे मन लागो तुझे चरणी. अर्थभक्तामध्ये द्रौपदी आहे. अर्थभक्तामध्ये द्रौपदी आहे. अर्थार्थीमध्ये बिभीषणाचं नाव घेतलं जातं. जिज्ञासू भक्तामध्ये अर्जुनाचं नाव घेतलं जातं आणि ज्ञानी भक्तामध्ये उद्धवाचं नाव घेतलं जातं. म्हणून द्या हो भगवंतानं सांगितलं की जो ज्या भावनेने मला बसतो. याचा पुढच्या 7व्या अध्यायात यो यो याम याम भक्ता तनु अर्चते तम तम तिमी त्याची श्रद्धा त्या ठिकाणी दृढ करतो. सूत्र आहे. तुमची देवीची भक्ती असेल, पांडुरंगाची असेल, तुम्ही भक्ती त्याचे तुम्ही जर
नित्यनेमाने केले तर मी त्याची श्रद्धा तिथंच लावून देतो. आपण झाड लावलं त्याला पाणी वगैरे घातलं तर फुलतं, ते मोठं होतं. तसं मग भगवंत त्याला प्रेरणा देतो. म्हणून या 4 भक्ताचं वर्णन आहे. आणि म्हणून द्या हो, आपल्या नित्यनिमित्तीमध्ये श्रीमद भागवताचे 21 श्लोक आहे. एक श्लोकानं दररोज म्हणलं तर अनंत अनंत पुण्य आहे महाराज. गीता भागवत ऐशी शास्त्र तरी बोल नाही सत्य. म्हणून अवकाश करून एक श्लोक तरी वाचावा. म्हणून द्या हो, आपल्या नित्यनिमित्तीमध्ये 21 श्लोक श्रीमद भागवताचे महर्षी व्यासांनी लिहिलेलं भागवताचे. नमस्तुते ते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदाय तपत्वनेत्रम येन त्वया भारत तैलपूर्णम प्रज्वलितम ज्ञानमय प्रभू. काय ज्ञान आहे बाबा. आणि त्यातले 21 श्लोकांना तरी अनंत अनंत पुण्य मिळतं. आणि आपण सर्वांना पुण्याची आवश्यकता आहे. बाबाजी सरळ साध्या भाषेत सांगितलं, आपल्याजवळ पैसा आहे, आपण अनेक प्रकारच्या आपल्या संसार उपयोगी वस्तू घेऊ शकतो. ज्याच्याजवळ पुण्य आहे त्याचे सुद्धा अनंत अनंत कामं होतात. मग तस्याहम सुलभ पार्थ, ते सर्व कामं सुलभ होतात. म्हणून पुण्य केलं पाहिजे महाराज. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्यार्जनच पाहिजे. पुण्यानं पापाचा नाश होतो. पाप म्हणजे संकट. जातील संकटे दूर, संकट दूर होऊन जात. भौतिक आधी भौतिक आणि आध्यात्मिक दुःख सगळ्याला येईल. भौतिक दुःख म्हणजे शरीर व्याधी. आधी भौतिक दुःख म्हणजे मानसिक रोग. पाहिलं ना तुम्हाला, एक माय बहिणी आली, बाबा चांगली नोकरी आहे, सरकारी नोकरी आहे, पण हे जातच नाही नोकरीला. 1-2 महिने झाले. काय तो मला भीती वाटतं. आता तिथं कोण खातं? तिथे काय एखादी डाकीन आहे का? असेल एखादी डाकीन, लागली असेल त्याला. आता काय करणार, ती माऊली रडायला लागली. म्हणलं असं विभूती का? मानसिक भय, मानसिक रोगच जास्त आहे आता. आपल्या देशातच नाही, पर देशात सुद्धा मानसिक रुग्ण ज्या त्याला मनोरुग्ण म्हणतात. डोळ्यात उघड पाहून सारखे. एक माय बहीण आहे, ते डोळ्या झाकळीतच नव्हता तो. अशी मिरची अशी फुंकली तरी त्यानं डोळे मिटले नाही. काय बाबा कमालच म्हणलं. बाबा माझं पण भूतक्यावर विश्वास नव्हता. पण आमचे आई वडील मानभाऊ पंथाचे होते, त्याच्यामुळे आम्ही ते जाळ्याच्या देवाला गेलो. तिथं ते इतके घुमरारे लोक, इतके ओम नमो नारायणजी महाराज, महेशगिरी माबा झाले, त्र्यंबक, नर्मदा, ब्रह्मगिरीची परिक्रमा करून आल्यावर समजत मग कसं खालीच बसता येत नाही. त्यातल्या त्यात गिरणाची परिक्रमा करून आलो, त्याला सांगितलं परत चाल. 10,000 पायऱ्या. बरं ते पायऱ्या असे निश्चित वर जायचं, परत एक पट्टाप्पा खाली आणि परत एक वर आहे. अरे राम राम, परत नाही म्हणणार. पण अरे देवा हो, काही काही दरा पौर्णिमाला जातात. प्रमोद केने, किती पौर्णिमा झाल्या असेल देव जाणे. असे दिव्य अनुभव आहे दत्त महाराजाचे, काय सांगायला पाहिजे. अरे येतात मग दृढनिश्चयाने केलं पाहिजे. नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी देव भक्तिभावी उभा. स्वानंदाचं गाव त्यालाच कळतं, त्यालाच तो आनंद कळतो. गुरुबंधू आहे आपला. दर अमावस्याला दत्त महाराज म्हणजे याला जातात गाणगापूरला. इतकं चांगलं झालं बाबा, संपलो असतो तुमचं सानिध्य नसतं मिळालं
पितृदोष आहे त्यानं. आमचं सर्व आई गेली त्याच्यामुळं, बहीण गेली, कोणाला सुख नाही, परिवाराला सुख नाही, काहीतरी असतं, पितृदोष असतो. मग दत्त महाराजाकडे जा बाबा. ते गुरुबंध वेगळा आदिवासी आणि दरवेळेस कानिपनाथाला जातात पौर्णिमेला. संसारातून हे थोडं काढलंच पाहिजे. का म्हणून सांगितलं माऊलीने की तीर्थ, व्रत, नियम, धैर्य, करुणा आणि शांती पाहिजे ना तुम्हाला. हे मार्गानं जाणं द्यावं. गुरु दत्ताच्या भजनाचे वेड लागले, गुरु दत्ताच्या भजनाचे वेड लागले, लागले 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 वेड लागले. गुरु दत्ताच्या भजनाचे वेड लागले, गुरु दत्ताच्या भजनाचे वेड लागले. म्हणून द्या हो, तीर्थ करावं, व्रत करावं, नियम करावं. किती चांगलं नियम. नित्य नियम विधी नित्य नियमन करण्यासाठी भगवंतानी, जनार्दन स्वामी भगवंतानी हे अतिशय सरळ सोपं साधन आणून ठेवलंय महाराज. काय सांगायला पाहिजे. काही अवघडात जायची गरज नाही. कुठं राज्याची कांत काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. काही राज्याच्या कांताने भीक मागायचं शक्य किंवा भीक मागतील का तिला. आपण राजाची मुलं आहोत, महाराज सद्गुरू जनार्दन स्वामीची लेकरं आहोत. कशाला अनवाणी इकडे तिकडे फिरता. काय मिळणार तुम्हाला. पण एखादा नवा बाबा निघला की धावले. विशेषतः MH15 आमचं नाशिक जिल्हा असा आहे. कुठं असू एखादा बाबा बरं येऊन सांगतात बी असं पॉवरफुल बाबा आहे बाबा. बर बाबा आमचंच पॉवर डाऊन झाला काय. भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे. म्हणून द्या हो, असं अनेक ठिकाणी श्रद्धा बी बघू देऊन चांगलं नाही. एकनिष्ठता पाहिजे. एकनिष्ठ भाव माझा, एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी. त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी. त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. किती सोपं आहे महाराज, किती सोपं आहे. सद्गुरू जनार्दन स्वामीची भजन संतोषगिरी महाराजांनी काढले. किती माय बहिणी सगळ्यासाठी अतिशय सोपं आहे हो. सोमवार आणि गुरुवार, आणि गुरुवार इकडे आवाज आला पाहिजे. एकादशी माय बहिणी ब्रह्मगिरी उतरली नाही का अजून. हो सोमवार आणि गुरुवार एकादशी प्रदोष. वा वा. येऊ तुमच्या दर्शनास यावे बा जनार्दना. ज्योत तुम्हाला विन आरती तुमची गायीन. आशीर्वाद घेईन तू यावे बा जनार्दना. काम करता करता असं भजन म्हणलं तर ते कामाला आणखीन चांगलं होईल. एक भजन म्हणता म्हणता कापशी याचे 2 किलो जास्तच. आणि याची होती त्यांनी नेली, आमची माया फुकट गेली, 2 किलो कमीच. किती सोपं, किती सोपं आहे द्या हो. किती सोपं काढलं. कोणासाठी एवढी तपश्चर्या कशासाठी खर्च केली. म्हणून द्या हो, नित्यनेमी दिला फार महत्व आहे त्याच्यामध्ये. आता गायत्रीचं महत्व झालं. 14 श्लोक आहेत ते श्रीमद भागवताचे आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा
जवळपास 150 वर्षाची आयु मर्यादा लाभले असं भागवतामध्ये सांगितलं किंवा आचार्य लोक सांगतात. खूप वेळ भगवंतानी जरासंधाच्या स्वारीसाठी समुद्रामध्ये द्वारका तयार केली, सोन्याची द्वारका. तसं रावणाची लंका सोन्याची होती, तसं भगवान श्रीकृष्णाची द्वारका सुद्धा सोन्याची होती. ती बनवली समुद्राच्या मध्यभागी, समुद्राकडून जागा घेऊन तिथंच आपल्या सर्व यादवांना तिथं ठेवलं. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि पांडवाकडं खूप वर्ष किंवा वेळ राहावं लागलं पांडवाचं संरक्षण करण्यासाठी. भक्ताचं भक्त पराधीना, अर्जुन तू माझा सखा आहे, भक्ता उसी मी सखाचे ती राजसम्य जसं तू माझा भक्त आहे, तू माझा सखा आहेस म्हणून मी सेवेला भगवान आले. पहा तुम्ही, भक्ताच्या सेवेला भगवान धावून येतो. खूप दिवस इकडे राहिल्यानंतर तिकडे या आता लोकांना भगवान श्रीकृष्णाबद्दल अनादर निर्माण झाला. म्हणून बाबाजी नेहमी सांगायचे की बाप मेला आणि धाक गेला. बाप गेला तर धाक जातो, मग मुलं सैरावार भटकतात. आई गेली ना प्रेम गेलं. ज्याची आई गेली त्याचं प्रेमाचा समुद्र आटून जातो. महाराज भाग्यवान आहे आमचे संतोषगिरी महाराज, श्रवणगिरी महाराज, अजून त्यांची आई आहे. सांगायचं तात्पर्य काय की बाबा धाकच राहिला नाही. भगवान तिकडे गुंतले. बलराम महाराज तीर्थयात्रेला निघून गेले. मग यांच्याकडं निरांकुश जीवन म्हणजे आदपाते, ज्याला कोणाचा धाक नाही त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. कोणाचा तरी धाक बाळगला पाहिजे. आईचा असो, वडिलांचा असो, ज्येष्ठांचा असो, वरिष्ठांचा, आणि सगळ्यात मोठं धाक आपल्या सद्गुरू आहेत. ते त्रिकालदर्शी आहे. विद्यार्थी अवस्थेमध्ये धाक म्हणजे ती त्रिकालदर्शी आहे. बाबाजी औरंगाबादून वेरूळला आले आणि ती गाय आणायची होती. ती पायी आणायची गाडीत. ती आम्ही माझ्याबरोबर एक मित्र होता, तो घेऊन आलो आम्ही. काय झालं, सिंगल रस्ता होता आणि एक भारी गाडी, ती फॅट का काय अँबेसिडर होती त्यावेळेस, त्या 2 गाड्या भारी होत्या. ती गाय त्याला बिचकली तर त्याच्यामध्ये 2-3 तरुण मुली होत्या. शिवार पण आहे, पण आता काय सांगू, बरं वाटतं तुम्हाला तरुण लोकांना सांगतं की बाबाजीचं किती लक्ष असायचं. असं कोणाचं तरी धाक पाहिजे. तर आमच्या मित्रांनी त्याच्याकडे थोडंसं वेगळ्या नजरेने पाहिलं. पुढचं नाही सांगत मी, कंसात समजून घ्या तुम्ही. तरुण मंडळाला तर काही सांगायची गरज नाही. आणि तर गाय बांधली वगैरे, रात्री झोपली तर सकाळी डावा डोळा एवढा मोठा झाला. पुढचं कळलं ना तुम्हाला कंसातलं. भाऊजीने आणली गाय, आणली भाऊजी. अरे काय झालं तुझ्या डोळ्याला? रात्री काहीतरी चावलं. रात्रीने चावलं म्हणे, दिवसा चावलं. मला सांगा, एवढं लक्ष असल्यानंतर चित्त इकडं तिकडं जाईल. ज्याचे चित्त शुद्ध नाही त्याला गुरु करतील काय, ज्याचे चित्त शुद्ध नाही त्याला गुरु करतील काय. म्हणे गुरुची म्हणे बाबांची कृपा मनवावी रे. गुरु आशान भेटायचे नाही, गुरु महात्म्य ओळखून घे. गुरु आशान भेटायचे नाही. म्हणून त्या कोणाचा तरी धाक पाहिजे. भगवान श्रीकृष्णाचा इकडे अवतार कार्य सुरू असल्यामुळे परित्राणाम साधूनाम विनाशाय दुष्कृतम 4था अध्याय, हा पण 4था अध्यायाचा श्लोक 11वा. विनाशायच्या दुष्कृताम धर्म संस्थापनार्थ, धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंताने. पण ज्यावेळेस भगवान कौरवाचं पांडवाचं काम करून परत द्वारकेला गेलं तर कोणी मानायला तयार नाही. अरे वा, एवढं मोठ्या सोन्याची द्वारका केली, यांचं संरक्षण केलं तरी मानायला तयार नाही. काय म्हणतात त्याला, कृतज्ञ. आणि मग देवाने विचार केला, भागवतात ओवी आहे, माझीच परी मदन जाणती म्हणून दिले काळाच्या हाती. आपण देवाचे आहोत आणि देवाला न जाणलं म्हणजे मग आपल्याला तो काळाच्या हाती देऊन टाकतो. काल अहम कालोस्मी 10व्या अध्यायात सांगितलं. आणि मग भगवंतानी अगोदरच योजना केली की आपण आपल्या यांच्यासाठी परत अवतार घ्यावा लागेल. कारण हे आता
धर्मबाह्य वातावरण करून राहिले, धर्माची मर्यादा सोडली यांना, आणि आपलं तर काम आहे धर्माची स्थापना करायसाठी. म्हणून ज्यांना पेरलं तोच सोंगतो, असं भगवंताचं चरित्र आहे. बघा, जो पेरतो तोच सोंगतो ना. मग यांची सोंगणी करूनच गेलं पाहिजे. आणि म्हणूनच देव हो, भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेत आल्यानंतर सप्तऋषी आले त्यांना भेटायला. आणि विश्वामित्र, शीतकणो, ध्रुवासा, भृंगिरा, कश्यप, वामदेव, अत्रि, वसिष्ठ, नारदातया हे सप्तऋषी आले. तर रुक्मिणीने सांगितलं, प्रभो आपण यांची 4 महिने सेवा करू, उद्यापासून चातुर्मास सुरू आहे. आम्ही काय हरकत नाही कर, चांगलं आहे. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, संत येती घरा, सर्व पर्व येती दारा. आणि आजची परिस्थिती वेगळी, साधू संत येती घरा आणि पुढची दारे बंद करा. पहा तुम्ही, वर्गणीवाले आले का सांग त्यांना अन्न घरात नाहीये. तो लहान मुलगा असतो, अण्णानं सांगितलं अन्न घरात नाहीये, तो खोटं नाही बोलत, तो खरं बोलतात. लहान लेकर खरं बोलतात. देव बोलतो बाळमुखातून, देव बोलतो उंच पिकातून. आणि करा सेवा, काय हरकत नाही. चांगली प्रत्यक्ष प्रभूची अष्टनायिका म्हणजे 8 प्रमुख पत्न्या देवांच्या, आणि भगवान श्रीकृष्णाने त्यांची सेवा केली. साधू संत सेवा वाय जात नाही महाराज कोणते. चातुर्मासात तर फार काय कोण भाग्यवान आहे बिचारे, गेले ते काही आहे. सद्गुरू जनार्दन स्वामीला दर हप्त्याला फराळ आणून द्यायचे, कारण बाबाजी आश्रमातलं घेत ना. कोणी न मागता आणून दिलं तरच. किती मोठा निरपेक्षाचा भाग होता महाराज, किती प्रारुद्धवाद प्रबल होता बाबाजी. घराच्या बाहेर पाऊल टाकलं तर आपल्याला तर कोण देईल खायला, कोण काय, काही नाही, असलं प्रारुद्धात तर मिळेल. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा या